स्वातंत्र्य हे निवडणूक जिंकून मिळालेलं स्वातंत्र्य नाहीये, तर इंग्रजांशी लढून मिळवलेलं स्वातंत्र्य आहे. मग तेव्हा लोकमान्य टिळक बोलले असते काय करणार, विकास निधी मिळत नाही. महात्मा गांधी बोलले असते विकास निधी मिळत नाही. कशाला? आज जे तिकडे बसलेत फोडाफोडी करणारे त्यांनाच मी विचारतोय. अटलजी तर गेले, अडवाणी साहेब आज त्यांना तुम्ही अडगळीत टाकले. काँग्रेसशी लढत असताना यांना कधी विकास निधी चणचण भासली नाही ती. अटलजी आणि अडवाणीजी कधी जर त्यांनी असं म्हटलं होतं आम्ही आता काँग्रेसमध्ये जातो कारण आम्हाला विकास निधीच मिळत नाही, तर मोदींचा राजकीय जन्म झाला असता का? अमित शहाचा राजकीय जन्म झाला असता का? आणि यांना फोडाफोडी का करायचे? तर तोच की तुमचे प्रश्न, तुमच्या प्रश्नापासून तुमचं दुर्लक्ष झालं पाहिजे. पीक विमा नाही मिळाला तरी चालतंय, तुम्हाला दुसरं काहीतरी दिलं का तुम्ही त्याच्या मागे लागता. शेतकऱ्याला हमी भाव नाही मिळाला तरी चालतंय, त्याला दुसरं काहीतरी दिलं का तो त्याच्या मागे लागतो. त्याचं आयुष्य हे नेहमी संकटातच राहिलं पाहिजे. तो जोपर्यंत संकटात आहे तोपर्यंत तो माझ्या दारात उभा राहणार. ही परिस्थिती आता बदलायला पाहिजे. हा गद्दार जिथे सापडेल तिकडे तुम्ही त्याला जा विचारलं पाहिजेस, मी तुला निवडून आणलेस का, तू माझ्याशी गद्दारी केलीस. मी माझ्या रक्ताचं पाणी केले, मी माझं रक्त आटवलेलं आहे. समोरनं पैसे अरे आत्ता तुला मिळतायत, त्यावेळेला मला सुद्धा जर पैसे मिळाले असते तर मी सुद्धा तुला पाडू शकलो असतो. पण मी भगव्याला आणि शिवरायाच्या निष्ठेला जागलो म्हणून तू खासदार झालाय. तुला काडीची किंमत नव्हती, तू बोल तू गद्दारी का केलीस. पुढचे 3 वर्ष हा कार्यक्रम तुम्हाला करावा लागेल. आहे हिंमत तुमच्यामध्ये? कारण मी मुद्दामून आलोय. जसं त्यांनी मला सांगितलं, काय झालं 2 आठवड्यापूर्वी एक खासदारांची बैठक घेतली, तेव्हा हे महाशय मला म्हणाले साहेब घरी सोयरीक जुळवायचे, पाहुणे येणार आहेत, मी व्हिडिओवरनं आलो तर चालेल का? आता घरचं कार्य शुभ कार्य म्हटल्यानंतर मी नाही बोलू शकतो. आता मला काय माहित मुलीची सोयरीक जुळवताना ह्यांची सोयरीक तिकडे जुळवतील. ह्यांच्या हे पाहुण्यांकडे चालले होते का पाहुणे यांच्याकडे येत होते. सोयरीक ह्यांची जुळत होती पण सांगितलं मुलीची सोयरीक जुळत आहे. मग मी रात्री फोन केला, म्हटलं काय जुळलं का? हो जुळलं की म्हणे. जुळलं, 2 दिवसांनी कळलं, गेले सासरी. आता नांदा तिकडे गद्दारांच्या कळपामध्ये नांदा, गद्दारांच्या लांडग्या म्हणजे त्या कळपामध्ये नांदा. इकडे वाघाचं जीवन जगत होता, तिकडे गाढवाचं जीवन जगा. जे ओझं तुमच्या पाठीवर टाकलं जाईल ते वाहत राहा. अरे प्रेम देणारी संघटना फक्त शिवसेना आहे. दुसरा या जगात दुसरा पक्ष नाही की जो फक्त आणि फक्त प्रेमाच्या भावनेवरती जिवंत राहतोय. आणि म्हणून मी आज तुमच्याकडे आलेलो आहे. जसं त्यांनी सांगितलं ना की मी माझ्या कार्यकर्त्यांशी बोलेन, तसं मी तुमच्याशी बोलतोय. मी करतोय ते बरोबर करतोय की चूक करतोय? मी लढायला उभा आहे, मी नाही हटणार. कारण जिथे जिथे अन्याय दिसेल तिकडे मी लाथ मारणार म्हणजे मारणार. सोबत राहणारच की नाही. जे खरं हिंदुत्व आहे, हे खरं हिंदुत्व हे माणुसकी शिकवणार आहे. मंदिर लुटणारं हिंदुत्व आमचं हिंदुत्व आम्ही ते तुमचं हिंदुत्व मानू शकत नाही. आणि राम मंदिराचा सुद्धा प्रश्न हा पूर्ण देशामध्ये खरा म्हणजे हिंदूंना जागृती आली पाहिजे. आज संजय राऊत यांनी एक चांगला अग्रलेख लिहिला आहे सामनामध्ये. सामना तुमच्याकडे येत नसेल तर सामना.com वरती जाऊन मुद्दामून वाचा. हे मरे जे सगळ्यांनी मोर्चे काढले ना, सकल हिंदू समाज, हिंदू जनजागृती, आता का झोपलात? आता का झोपलात? आम्हाला आता भाजपा मुक्त राम पाहिजे आणि त्याच्यासाठी शिवसेना लवकर आंदोलनाला सुरुवात करणार आहे. भाजप मुक्त राम. जो एक विळखा या भोंदूंच्या गरड्यामध्ये राम आमचा प्रभू श्रीराम सापडलेला आहे, त्या श्रीरामाला त्या भोंदू हिंदूंकडनं सोडवण्यासाठी शिवसेना पुढाकार घेईल आणि शिवसेना पहिली ठिणगी महाराष्ट्रामध्ये टाकेल. आणि तेव्हा मला गद्दारांना विचारायचे, जे बाळासाहेबांचे विचार हे बाळासाहेबांचे विचार आहेत. आहे तुमच्यामध्ये हिंमत? त्या गद्दाराला विचारा, हिंमत आहे? जाऊन विचारू शकता तुम्ही मोदींना. पीक विमा का मिळाला नाही लोकसभेमध्ये तोंड उघडू शकता? आहे हिंमत? शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाही, शेतकऱ्याच्या आत्महत्या चाललेल्या आहेत, नीटचे पेपर फुटतायत, महिलांवरती अत्याचार वाढतायत, राम मंदिर लुटलं जात आहे, मध्य प्रदेशमध्ये तिथले मुख्यमंत्र्यांच्या नावाने लूट चालू आहे. हे सगळे प्रश्न विचारण्याचं धाडस या गद्दारांच्या रक्तात आहे का, शिल्लक राहिलंय का, की तुमचं रक्त हे गद्दारीने नासून टाकलेलं आहे? हा जो स्वाभिमान आहे, ही जी हिंमत आहे, ही जी धमक आहे,
म्हणून शिवसेना पाहिजे. हे शिवसेना का संपवायला निघालेत मला कोणी प्रश्न नाही विचारायचा. प्रश्न विचारण्याचं धाडस फक्त शिवसैनिक करू शकतो. म्हणून शिवसेना संपवा. नाही संपू शकत. जोपर्यंत प्रश्न संपत नाहीत, जोपर्यंत हा हृदयामध्ये आग लागलेला शिवसैनिक संपू शकत नाही, तोपर्यंत ठाकरे आणि शिवसेना कोणी संपू शकणार नाही. आणि या पुढचा काळ जो आहे, हा काळ यांनी बरोबर असा निवडलेला आहे की निवडणुका नसतानाही फोडाफोडी करून टाका. आणि फोडाफोडी आपल्याला किती लोकांना आठवत असेल की लोकसभेच्या वेळेला जेव्हा मी आलो होतो तेव्हा त्यांची घोषणा काय होती? अबकी बार 400 पार. आणि मी घोषणा दिली होती अबकी बार तडीपार. आता तेच त्यांचं काम सुरू आहे. कारण यांना काय करायचंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेमध्ये बदल करायचंय. 2/3 बहुमत 400 पार निवडणुकीत नाही झालं तर फोडाफोडी करून कर. आणि एकदा का संख्या झाली का मग घटना बदल, घटनेत पाहिजे तसे बदल करून टाक. समोर आहे कोण विचारायला? कारण सगळेच फोडलेले आहेत, सगळेच त्यांनी पक्षात घेतलेले आहेत. ही सगळी गुलामगिरीची राजवट आणि हुकुमशाहीची राजवट ही रोखण्यासाठी बाकी देश उठेल तेव्हा उठेल, पेटेल तेव्हा पेटेल, पण निदान साधू संतांची परंपरा लाभलेला, उगाच आपण बोलत नाही शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, तो परंपरेला लाभलेला महाराष्ट्र हा जागा राहणार आहे की नाही आणि त्यांच्या समोर उभा राहून त्यांना प्रश्न विचारणार आहे की नाही, हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. हे काम एवढं सोपं नाहीये. नुसतं गद्दार झाला म्हणून त्याला 4 शिव्या दिल्या नाही. त्यांनी गद्दारी का केली? तर तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेण्यासाठी तो त्या गद्दारांच्या कळपात सामील झालेला आहे. तुमचं स्वातंत्र्य तुम्ही कोणाला असं हिरावून देणार आहात? मग आजपासून कामाला लागला पाहिजे. पुढचा खासदार हा पुन्हा एकदा आपल्या भगव्याचा कट्टर शिवसेनेचा. शिवसेना एकच. गद्दार सेना म्हणजे शिवसेना नाही. कोणी उपरा आला आणि कोणाचंही नाव कोणाला दिलं आम्ही मानायला तयार नाही, उपऱ्याला मानायला तयार नाही. शिवसेना फक्त एकच, भगवा फक्त एकच. आणि त्या भगव्याचा शिवसेनेचाच खासदार 2 वर्षांनी 3 वर्षांनी, कारण हिंमत तर होणार नाही राजीनामा देण्याची, जेव्हा केव्हा निवडणूक होईल तेव्हा परत आपला खासदार निवडून आणण्यासाठी आजपासून तयारीला लागा. आहे तयारी? जरा जोरात सांगताय? नाही, एवढा जोर आला पाहिजे की छप्पर उडाला पाहिजे, दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे हा आवाज. बोला एकदा. चला, तुम्हाला सगळ्यांना मी खास धन्यवाद देतो आणि नम्रपणाने सांगतो की जोपर्यंत तुम्ही माझ्या सोबत आहात तोपर्यंत मी कोणाला घाबरत नाही. जोपर्यंत तुम्ही माझ्या सोबत आहात तोपर्यंत कोणी किती प्रयत्न केले तरी ठाकरे काय शिवसेना ही कोणी संपू शकणार नाही. आणि तो विश्वास माझ्यात आहे आणि त्या विश्वासाच्या जोरावर या अन्यायाला तोडून फोडून टाकल्याशिवाय मी राहणार नाही. एवढं एक वचन मी आपल्याला देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना विनंती आहे की कृपया आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे. राष्ट्रगीत यवतमाळमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा. उद्धव ठाकरे यांनी यवतमाळमध्ये खासदार जे निघून गेले, ज्यांनी शिंदे शिवसेना मध्ये प्रवेश केला, त्या सगळ्यांचा समाचार घेतलेला आहे. आणि विशेष करून यवतमाळचे उबाठाचे खासदार यांचा समाचार घेतलेला आहे. आणि याकरता यवतमाळच्या जनतेनं पुढाकार घ्यायला हवा. वारंवार गद्दारी का केली या संदर्भातले प्रश्न विचारायला हवे. मशालीच्या चिन्हावर, बाळासाहेबांच्या चेहऱ्यावर आणि माझ्या शब्दावर इथल्या नागरिकांनी तुम्हाला निवडून दिलेलं होतं. आणि असं असताना सुद्धा गद्दारी का केली असा प्रश्न इथल्या नागरिकांनी विचारायला हवा खासदारांना, असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत. यवतमाळमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होती. यवतमाळ व्यतिरिक्तही जिथे जिथे फुटीर नेते म्हणजे फुटीर खासदारांचे जे मतदारसंघ आहेत त्या सगळ्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे जाणार आहेत आणि तिथं सभा आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून ते नागरिकांशी संवाद साधणार आहेत.